अरे पाठीमागचा आधार गेला. डोंगरासारखा आधार म्हणजे बापाचा आधार असतोय. बाप गेला होता करायचं काय? हा काय झालो दुःख करत बसतो, घरात एकटा बसतो, काम धंद्याला करत नव्हतो, काहीच नव्हतं करत. मग काय तुमच्या घरानं लय माणुसकीचं, तुमच्या घरानं लय माणुसकीचं. चौघ पाच जण जेवढे पळत आले म्हटले बाळे हे बघ तुझा एक बाप गेला ना जाऊ दे, आम्ही पाची तुझ्या बापासारखेच आहोत. तुला आधार द्याला आधार मनाला आधाराला मन मोठं झालं. मग काय मित्रा सोबत कामं धरायला लागलो. पण काय रे बापाची आठवण काढू काढू 3 महिने झाले माझी आई गेली. आता एवढू नको. आई गेली. आई गेली. आईच्या अंगी माणुसकी होती. एखादा भिकारी जर दरवाजात आला त्याला तुकडा फेकून द्यायचं माणूस मोठं द्यायची खायला, गमेला भरून द्यायची खायला. माझी आई अरे लई चांगली होती. अरे अर्ध गावचे होता घरी. आता तुला काय सांगू बरोबर. अरे एवढी चांगली होती. आई गेली दुःख करत बसलो. अरे त्याची म्हणे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी परिस्थिती झाली. घरात दुःख करत बसलो. पण तुमच्या घरानं लई माणूस पहिल्यापासून लई माणूस. तेवढ्या तुमच्या दोघं पाच जणीच्या आहे पळत पळत आल्या. म्हटलं बाय हे बघ रडू नको, तुझी एक आई गेली ना जाऊ दे, आम्ही पाची तुझ्या आईप्रमाणेच आहोत. तुला आधार दिला. मनाला बरं वाटलं. अरे सोमाने कामधंद्याला लागलो. अरे कुठं चांगले दिवस येता नाही. तेवढ्यातच काय आई बापाचा आठवण काढू 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 बायको गेली ना रे. बायको वारली. ए काकडे तुझं घर माणुसकीच येडे तू थांब इथं. तुमच्या घरात आलं का रे? बरोबर आहे ना, त्याची पण नाही का श्रीमंताचं जळू नाही घर आणि गरीबाची मरू नाही बायको. बायको गरीबाची म्हणजे परपंचच असते. अरे बाबा नवरा बायको म्हणजे संसाराच्या गाड्याचे 2 चाक असतात. एक चाक जर गळून पडलं तर दुसऱ्या चाकावर संसार होऊ शकत नाही. आणि मग काय सांगू मित्रा बायको गेली. रडत बसलो, फार दुःख करत बसलो. पण तुमच्या घरानं लय माणुसकीचं. पहिल्यापासून माणुसकीच घराणे. तुमच्या घराला लय माणुसकीचं. त्या 5 जणांच्या बायका पळत पळत आल्या. म्हटलं भाऊजी फुटलेला. अरे माझी बायको महात्माला गेलती. नेमकीच वहिनी आली होती रे. बोल 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 पुढे बोल. म्हटलं भाऊजी रडू नका रडू नका. बोल बोल बोल. बोल. अरे 6 महिने झाले बाप गेला. 3 महिने झाले आई गेली. 8 दिवस झाले बायको गेली. दुःख करत होतो. पण तुमच्या घराला माणुसकीचं बायका पळत आल्या. म्हटलं भाऊजी रडू नका. तुमची एक बायको गेली. बोल पुढे बोल. तुमची एक बायको गेली ना जाऊ द्या. बोल ना. एक बायको गेली जाऊ द्या. जाऊ द्या. आणि 5 जणी तुम्हाला नवीन बायको करून द्या. काय झालं रे? चप्पल हातात धर. कुठे चप्पल तुझी? खाली गेली दुसरी काढ ना मग. हा ए दादा काय करत होता रे? इकडे ये. तू काय करतोय? चप्पल हातात धर. नीट धर अशी वर कर. अशी वर कर. जमलेलं रसिकाला एक मानाचा मुजरा आमचा मित्र काकडे दादा आंघोळ न करता देवाच्या दर्शनाला गेला. देवीच्या दर्शनाला गेला. आज दर्शन घेतलं. त्या थोड्याशा पुऱ्या उचलल्या आणि इकडे चालला. तर पुण्याची तरी चप्पल चोरून आणली. ज्याची असेल त्याने घेऊन जा. तशी तर फेकू नको. तिथं चहा भेटतोय ना तिथं जा. 2 कप चहा घे आणि त्याच्यात बुडून खा उकळून प्या. मित्र जाऊ द्या. टिंगल मस्करी केली. सर्व व्यवस्थित बाबा घरी चांगला कामा धंद्याला आहे. भरपूर पैसा कमवतो. काळजी करू नका. काय रे रात्रीपासून आपण कार्यक्रम पाहतोय. खानदेश विदर्भ मराठवाड्यातील आनंद लोकांचा तमाशा मंडळाचा मोठा कार्यक्रम मोठा तमाशा अहमदाबाद या ठिकाणी मळगंगा मातेच्या यात्रेमध्ये चालू आहे. त्या ठिकाणी जाऊ. आता हजेरीचा कार्यक्रम चालू आहे. रात्री कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम सुंदर झाला. हजेरीच्या कार्यक्रमाला जाऊ आणि जाऊन करार पावती करून चलायचं ना. कार्यक्रम ठरवून घ्यायचं. गाणी ऐकायची. गाणे चला लगेच.